नमस्कार मित्रांनो. काही स्त्रिया आयुष्यभर स्वतःला सिद्ध करत राहतात. त्या कुणालाही काही सांगत नाही, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत त्या जगाला दाखवत राहतात की त्या कुठेही कमी नाहीये. सिंह राशीची स्त्री अशीच असते. तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच उंची असते. ती गर्दीत हरवणारी नसते, तर गर्दीत उठून दिसणारी असते. तिच्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात एक नैसर्गिक आत्मविश्वास असतो, जो कुठून तरी आणलेला नसतो, ऐकीव नसतो, उसना नसतो, तर तिच्या तो आतूनच आलेला असतो, अंगभूत असतो. ती स्वतःला कधी कमी समजत नाही आणि इतरांनीही तिला कमी समजावं हे तर तिला कधीच मान्य नसतं. लहानपणापासूनच एक गोष्ट तिच्यामध्ये स्पष्ट दिसते. तिला कुणाच्या मागे चालायचं नसतं. तिला स्वतःचा मार्ग स्वतः बनवायचा असतो. एखादं काम कठीण असेल, लोकांनी हात टेकलेले असते, तर ती पुढे येते आणि स्वतःहून ते काम करून दाखवते. तिच्यासाठी जमत नाही, बघू, करू हे शब्द फार काळ टिकत नाही. कारण तिच्या मनगटात आणि तिच्या इच्छाशक्तीत एक हट्ट असतो. मी करणारच. तिच्या स्वभावातला हा हट्टीपणा जो असतो तो खरं तर फक्त अहंकाराचा नसतो. तो तिच्या विश्वासाचा असतो. ती एखाद्या गोष्टीवर ठाम राहते कारण तिला तिचं वागणं बोलणं बरोबर वाटत असतं. आणि जर तिला खात्री असेल तर ती जगाच्या विरोधात जाऊन सुद्धा आपला मुद्दा सिद्ध करते. ती सहसा वाकत नाही किंवा तडजोड करत नाही. आणि म्हणूनच कधीकधी लोकांना ती कठोर वाटू शकते, पण तिच्या आत एक प्रामाणिकपणा असतो, जे मना तेच ओठांवर. तिचं जग फक्त घरापुरतं मर्यादित नाही. तिला घराबाहेर स्वतःचं कर्तृत्व दाखवायला आवडतं. तिला स्वतःची ओळख निर्माण करायची असते आणि ती ती ओळख निर्माणही करते. तिच्यात नेतृत्व गुण असतात, पण ती फक्त आदेश देणारी नाही. ती स्वतः पुढे जाऊन लीड बाय एक्झाम्पल स्वतःला सिद्ध करणारी आहे. एखादं काम अडकलेलं असेल, लोक ते काम करायला घाबरत असेल किंवा कठीण वाटत असेल, तर ती शांतपणे पुढे येते आणि ते काम पूर्ण करून दाखवते. तिच्या या वृत्तीमुळेच लोक तिचा आदर करतात. कधीकधी थोडे घाबरतात. ती शिस्तप्रिय असते. तिच्या आयुष्यात एक ठराविक रचना असते. नातेसंबंधामध्ये सुद्धा ती शिस्त पाळते. दिलेला शब्द ती पाळते आणि समोरच्यानेही तसंच करावं असा तिचा थोडा अट्टहास असतो किंवा अपेक्षा असते. जर कोणी दिलेला शब्द मोडला तर ती ते सहसा विसरत नाही. तिच्या मनात त्या गोष्टीचा ठसा कायमचा राहतो. ती अगदी मोठमोठ्याने काही गोष्टी बोलत नाही, पण तिच्या वागण्यात मात्र नक्कीच तुम्हाला बदल जाणले. ती नम्र असते. पण नम्रतेचा अर्थ तिच्या कमजोरी मात्र असा घेऊ नका. जर कोणी त्याच्या मर्यादा ओलांडल्या तर किंवा तिच्याशी चुकीचं वाटलं तर ती त्याला सोडणार नाही. ती गप्प बसणाऱ्यांपैकी मुळीच नाही. ती सरळ ताठ मानेने उभे राहील आणि स्पष्टपणे उत्तर देते. तिच्यात अरेला कार्य करण्याची ताकद असते, पण ती ताकद फक्त गरजेपुरतीच ती वापरते. कारण तिला भांडणं नको असतात, पण स्वतःचा अपमान सुद्धा सहन करून घेणार नाही. अशा प्रकारे आयुष्य जगताना ती खूप काही साध्य करते. स्वतःच्या हिमतीवर उभी राहते, स्वतःची ओळख निर्माण करते आणि लोकांच्या नजरेत एक वेगळीच जागा मिळवते. पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट नकळत घडते. ती स्वतःला थोडीशी कठीण बनवते. हार्डकोर आपण त्याला म्हणतो. ती भावनांना थोडं बाजूला ठेवते. कारण तिला वाटतं की भावना दाखवल्या तर लोक आपल्याला
कमकुवत समजायला लागते किंवा कमकुवत समजते. 40 नंतर तिच्या आयुष्यात एक सूक्ष्म पण खूप महत्वाचा बदल सुरू होतो. बाहेरून सगळं तसंच दिसतं. ती तितकीच मजबूत, तितकीच आत्मविश्वासू दिसते. पण आत कुठेतरी सूक्ष्म बदल हळूहळू होत असतो. ती आता थांबायला लागते. आधीसारखी प्रत्येक गोष्टी स्वतःला झोकून देणं ती आता कमी करू लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःला पाहू लागते, ॲनलाइज करू लागते. ती विचार करते, इतकी वर्ष सगळ्यांसमोर मजबूत राहिले, पण मी स्वतःशी कधी प्रामाणिक झाले का? मी जे मिळवलं ते मला खरंच आनंद देतं का? की मी फक्त स्वतःला सिद्धच करत राहिले? हे प्रश्न तिला तोडत नाही, पण तिला खोलवर आतून हलवून टाकतात. ती पहिल्यांदा स्वतःच्या थकव्याला ओळखायला लागते. आधी ती थकली तरी स्वतःला ढकलत राहायची, रेटत राहायची. पण आता ती थांबते. त्या थकव्याकडे थोडं लक्ष देते. तिच्या शरीरातही बदल जाणवायला लागतात. आधीसारखी ऊर्जा सतत उपलब्ध नसते. काही वेळा शरीरही साथ देत नाही. पण तिची इच्छाशक्ती अजूनही तितकीच जिवंत आहे. फरक इतकाच असतो की ती आता स्वतःला जबरदस्तीने पुढे ढकलत नाही. ती स्वतःचं ऐकते, मनाचं, शरीराचं, अंतरात्म्याचं. नात्यांमध्येही तिचा दृष्टिकोन बदलतो. आधी ती प्रत्येक नातं जिंकण्याचा प्रयत्न करत असते, सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आता ती नातं टिकवण्यापेक्षा स्वतःला टिकवण्याला जास्त महत्त्व देते. स्वतःच्या व्यक्तिमत्वाला, अंतर्मनाला, स्वतःच्या आत्म्याला जास्त महत्त्व देते. जिथे तिचा आदर होत नाही, तिथे ती टिकत नाही. तिथे ती स्वतःला मागे घेते. जिथे तिचं मन जपलं जातं, तिथे मात्र ती संपूर्णपणे उभी राहते, सर्वांगाने. ती अजूनही स्ट्रॉंग आहे, पण आता तिची ताकद शांत झाली आहे. आधी ती बाहेर दिसत होती, आता ती आत दिसते, स्वतःमध्ये. आधी ती जगाला दाखवायची, आता ती स्वतःला समजून घेते. तरीही तिच्या मनात एक कोपरा कायम मोकळा असतो, रिकामा असतो, जिथे ती अजूनही कोणाची वाट पाहत आहे. असा कोणी जो तिच्या ताकदीच्या मागचं एकटेपण ओळखेल, जो तिच्या कठोरपणाच्या मागचा कोमल मन आहे, जो तिच्याशी स्पर्धा करणार नाही, तर तिच्या सोबतचा आहे. सिंह राशीची स्त्री आयुष्यभर स्वतःची ओळख निर्माण करत राहते आणि 40 नंतर ती पहिल्यांदाच स्वतःशी जोडली जाते. ती अजूनही उंच आहे, ती अजूनही मजबूत आहे, पण आता थोडी हळुवार, थोडी मौशा झाली आहे स्वतःसाठी. आणि कदाचित हेच तिचं यश आहे. जग जिंकण्यापेक्षा स्वतःला समजून घेणं आणि स्वतःसाठी शांतपणे जगणं. तर मित्रांनो, हे होतं 40च्या नंतर सिंह राशीच्या व्यक्तिमत्वात होणारे बदल आणि तिचा एकंदरीत दृष्टिकोन. धन्यवाद.